everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाले. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो हॉस्पिटलला. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी करत आहे, आईची छान पूजा चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. मॉर्निंग नाश्ता रेडी झाला आहे. आज आहे तिखट पोहे. तिखट शिरा, तिखट पोहे. आपल्याकडे काय काय रेसिपी? फिनिश रेडी. चल चल बाय, ये लवकर. बॅक टू होम. वाजले आहेत आता 6:45 आणि जस्ट क्लिनिक करून आलो आहे. आणि रचनाला मी म्हणलं चला आपण जाऊया वॉकला. सो आम्ही दोघं चाललो आहे आता वॉकला. लेट्स गो. कधीतरी मुहूर्त लागला आहे त्याला नाही नाही म्हणायचं. मी चला नाही बोलत. मला आजच श्रुतिकाचा मेसेज आला, ताई चालू करायचंय. मी कर लवकर चालू कर. मला विचारते तू करतेस का? म्हणजे अगं मला अजिबात टाईम नाही मिळते. तू असेल तर कसं जरा मोटिवेशन फटाफट. आता 4 मार्चपासून होळीनंतर टाईम आता काढणारच आहे. बस झालं, खूप खूप लाड केलेत स्वतःचे. चलो चलो मी चलो आता काढू घ्यायचं. हे पण टाकलं. बरोबर बोललास. थोडंसं असं वाटतं पहाट झाली आहे. नाही, छान पण वाटतं, मला भीती पण वाटते. सगळा आवाज, पक्ष्यांचा आवाज असं वाटतं तो भडकलं. ते असतात ना भडकतात तेव्हा असं चोच मारायला येतात तसं मला काय एकच झाला असं. थोडंफार आहे रेज. असं ऑरेंज टीव्ही मिळालं तरी भरपूर आहे. हे मला काय वाटतं बॅट्स आहेत. हो, चल लवकर. दीज आर बॅट्स. दुसरं येतील लवकर. फायनली मिळालं. लुक ॲट दिस. ह्याच्यासाठी मला यायचं. किती अमेझिंग, किती अमेझिंग आहे बघ. किती वेळ वॉक केला? कॅन मॉप ऑफ द मड म्हणजे रॉब एका मुलाचं नाव आहे आणि मॉप म्हणजे तो पुसू शकतो. काय? मड. मडला तो पुसू, मग माती वगैरे कुठे पडली असेल तर तो पुसू शकतो. मॉप म्हणजे काय? पुसणं. चल, छान हँडरायटिंग काढा, एकदम सुंदर. एवढं लाईट येत नाही कलर, मज्जा नाही. डार्क आहे. अगं तू पिंक वाटतंय. अगं तिथे कुठे करते? घे इथे कर, तिथे कर कलर. दिसत पण नाही मला. टीचरने कसं शिकवलंय तसं कर. कलर करायला कसं शिकवले ड्रॉइंग टीचरने? नाहीसा पण आहे ना, तुला पण लागेल भात.
याच्यासाठी नायसा ए नायसा ऐकत नाही काय नाही. नायसा कसे फ्राईज पाहिजे तिखट का सॉल्टेड? तिखट. बॉक्स नाही ठेवलं तर कसं होईल? दिवसानंतर मी गिटार बाहेर काढलाय. स्टार्ट करणार आहे. लेट्स सी. तिखट गोड लागायला पण असं कॉम्बिनेशन. नॉर्मल मसाला पुरी अँड पुढे खूप दिवसानंतर आम्ही असं प्रत्यक्ष जाऊन कुठल्या चाट शॉप मध्ये. तू कधी खाल्लीस? मी वंशू आणि नायसा गेलेलो मध्ये आत्ताच मागच्या ना वंशू त्या नायसाने पण खाल्लं. मिश्रा जवळ झाले तेव्हापासून मिश्रानंतर बाबा गर्दी बघ यांच्याकडे कधी नंबर नाही लागणार त्यापेक्षा तिथे लगेच लागेल नंबर. नेक्स्ट स्टॉप इज भूषण. खूप वेळ लावतील यार. नाही नाही त्यांचा चिवडा पण छान आहे. कोणता चिवडा पाहिजे तुला? हा सेंट्रल चिवडा. लक्ष्मीनारायण चिवड्यासारखं पण दिस इज ऑफ. डन. रेडी आहे का? इन्स्टंट पण आहे. इन्स्टंट म्हणजे फक्त पाणी टाकायचं का? एवढी क्वांटिटी मध्ये पण असं आठवते की मी तुला पाहिजे घरी तू मला आठवत नाही जेव्हा भेटलेलो. सॉरी. आम्ही तेव्हा दोघे आलो होतो. 3 वर्ष आधी ना बापरे, आम्ही आता सीफूड स्टॉलला गेलो होतो. आम्ही म्हणलो की आणि म्हटलं मम्मीला तिथे व्हिडिओ कॉल कारण तेव्हा आहे ना तुम्ही फोनवर बोललो होता. म्हटलं व्हिडिओ कॉलवर दाखवतो. मला फक्त लक्षात नाही राहिलं एवढं. पावभाजी खायला आला हा बोलायचं. मॉलला जाऊन आलं आम्ही तिला म्हणलो आपण तिथे गेलो ना तिथला आपण फोटो काढू आणि मम्मीने व्हिडिओ कॉलवर दाखवतो. कारण मम्मी घरी होती. आम्ही दोघीच गेलो. परत एकदा आता
सेकंड टाइम भेटतो. नेक्स्ट टाइम मला लक्षात राहील. फोटो काढू. प्रत्येकाची किती इन्स्पायरिंग स्टोरी असते. आता आपलेच एक युट्यूब फॅमिली मेंबर भेटलेले आणि त्यांना भेटून छान वाटलं. ॲक्च्युली ते मला सेकंड टाइम भेटले पण मला नव्हतं लक्षात मला आठवण नव्हतं येत. पण छान वाटलं त्यांना भेटून. आणि मेन म्हणजे मला तेच आहे ना की तुम्ही लोक आम्हाला ओळखतात पण तुम्ही जेव्हा समोरून स्वतःहून येऊन बोलतात तर आम्हाला सुद्धा छान वाटतं. त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांची स्टोरी एक्झॅक्टली. छान मी वाटतं. म्हणते ना आपण सगळेजण एकमेकांना मोटिवेट करतो, इन्स्पायर करतो. तसंच आहे मी तुम्हाला कितीतरी लोकांना भेटते तर तुम्ही सुद्धा मला काही ना काहीतरी एका वेने इन्स्पायर करून जातात आणि मला तेच आवडतं. म्हणजे आवडतं मला दुसरं वेगवेगळ्या लोकांना भेटणं, ते त्यांच्या लाईफबद्दल जाणून घेणं म्हणजे एक वेगळी शिकवण देऊन जाते. पण दरवाजा का पण केला नाही आपला.